नमस्कार. सध्या ना थंडी खूप पडलेली आहे. मस्त असा कुडकुडत्या थंडीमध्ये जर असा वाफळता तूप टाकून पदार्थ खायला मिळाला तर किती चांगलं बरं होईल. या पदार्थामुळे शरीराला खूप सारी गरमी तर मिळतेच मिळते, पण याच्यामध्ये भरपूर फायबर्स आहेत, विटॅमिन्स आहेत. भरपूर अशा भाज्या वापरून हा पदार्थ मी केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बघा, इथं मी 200 ग्राम बाजरी अशी घेतलेली आहे आणि याच्यातले खडे वगैरे सगळे काढून मी तासभर अशी पाण्यात भिजत घातलेली आहे. भरपूर पाण्यात तासभरच भिजू घालायची. याच्यामध्ये कोंडा वगैरे काही नाही, त्यामुळं आपण हे बारीक जरी केलं तरी पाकडायची गरज पडत नाही. त्यामुळं बाजरी चांगली स्वच्छ झालेली असली पाहिजे आणि 1 तास भिजवल्यानंतर अशी चाळणीत निथळून ठेवायची. सगळं पाणी पूर्ण गेलं, वाळवायची नाही, काही नाही. फक्त मिक्सरला आपल्याला पल्स मोडवर 2दा-3दा फिरवायचं आहे. म्हणजे एका बाजरीचे 3-4 असे तुकडे झाले पाहिजेत, एवढंच करायचं आहे. आणि जर पीठ झालं तर चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. पीठ ठेवायचं नाही. याच्या भरड आहे आपली ही बाजरीची. पीठ ठेवलं तर काय होतं, थोडासा पदार्थ आपला गाळ होतो आणि तो चिकट चिकट असा होतो, त्यामुळं तो खाऊ वाटत नाही. त्यामुळं बारीक पीठ काढून घ्यायचं. तुम्ही इतर कशातही भाकरीच्या पिठामध्ये वापरू शकता बाजरीचं पीठ. तर इथं बघा, भाज्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही आवडीने घेऊ शकता. आता ही भरट काढलेली बाजरी आहे, त्याच्यात मी मुगाची डाळ आणि थोडेसे तांदूळ पाव-पाव वाटी घेतलेला आहे. तांदळामुळे छान चव पण येते आणि बाइंडिंग छान येतं आपल्या खिचडीला. इथं मी बाजरीचा खिचडा बनवणार आहे. तर मस्त असं तूप घ्यायचं आहे आपल्याला. भरपूर असं तूप 2 चमचे मोठे घेतलेले आहेत एका कुकरमध्ये आणि जिरे मोहरीची कडकडीत फोडणी द्यायची आहे आपल्याला. त्याच्यात अद्रक लसणची पेस्ट टाकायची आहे. कोथिंबीर आहे त्याच्यामध्येच, अद्रक लसूण कोथिंबीर. एक छोटा कांदा बारीक चिरलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे मी आणि छान सगळं भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो पण त्याच्यातच टाकायचं आणि इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत. बटाटा घेतलेला आहे आणि थोडंसं गाजराचे काप पण घेतलेले आहेत. आणखीन थोडंसं फ्लावर घेतलेलं आहे. तुम्हाला जे आवडतात त्या भाज्या तुम्ही इथं वापरू शकता. आता इथं मटकी आणि मी वाटाणे भिजवलेले घेतलेले आहेत. मोड आलेली मटकी आहे, शेंगदाणे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. जेवढं तुम्ही याच्यामध्ये आवडीचं सामान टाकाल ना, तेवढं हे खिचडा आपला छान होतो. आणि थोडंसं 1 वाटी अशी बाऊल आपण मेथी घेतलेली आहे. हे चांगलं तेलामध्ये परतवायचं आहे आपल्याला. तेलात परतलं ना तर छान चव येते या सगळ्या भाज्यांना. तुम्ही पालक पण इथं वापरू शकता. जेवढ्या हिरव्या पालेभाज्या तुम्हाला आवडतात त्या सगळ्या याच्यात वापरू शकता. आता इथं हळद, तिखट, मीठ, थोडासा काळा मसाला आणि थोडासा रेडीमेड मसाला टाकलेला आहे चवीनुसार. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता इथं. गरम मसालाही तुम्ही इथं टाकू शकता. छान असं म्हणजे आपल्याला हिवाळ्यामध्ये बनवायची, त्यामुळं मसाले काही आपल्याला हे करत नाहीत, थंडीमध्ये गरमीच देतात आणि बाजरी तर गरम असतेच असते. तर इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे, ती टाकलेली आहे. थोडेसे तांदूळ धुवून घेतलेले आहेत पाववाटी, ते पण टाकायचं. छान बाइंडिंग येतं आपल्या खिचड्याला. आणि जी भरट काढली होती बाजरीची, ती थोडी थोडी टाकत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलात अगोदर चांगलं परतवायचं, खाली चिटकू द्यायचं नाही. चिटकलं असेल तर अगोदरच चांगलं सगळं सुटसुटीत करून घ्यायचं आहे. आणि परत काय होतं, बाजरी थोडीशी तळाशी जाऊन बसते आणि करपू शकते. त्यामुळं चांगलं हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि मग आपल्याला जेवढी बाजरी घेतली त्याच्या दुप्पट किंवा 2.5 पट पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जसं घट्टसर आवडेल, घट्टसर आवडत असेल तर दुप्पटच पाणी टाका आणि थोडंसं पातळ आवडत असेल तर 2.5 पट पाणी इथं पुरे होतं. आणि कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. बाजरीला थोडासा वेळ लागतो शिजायला आणि भरपूर भाज्या त्या असल्यामुळे 4 शिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घ्यायच्या आहेत. आता इथं मी गरम पाणी जेवढी बाजरी घेतली त्याच्या 2.5 पट टाकले, कारण थोडंसं मी पातळसर खिचडी करणार आहे. खिचडा म्हणा नाही तर खिचडी. तर आता ही मीडियम गॅसवर आपल्याला फास्टही करायचं नाही आणि स्लोही ठेवायचं नाही. मीडियम गॅसवर आपल्याला याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यामध्ये ना छान असा आपला खिचडा तयार होतो. बघा, आता इथं झालं आहे आता आपलं सगळं. तर आता थंड झाल्यानंतर उघडायचं आणि थोडंसं वर पाणी आल्यासारखं होतं, पण खाली घट्ट असतं हे. आणि हलवण्याला मस्त अशी सरबरीत आपला खिचडा तयार होतो बाजरीचा. हिवाळ्यामध्ये ना आठवड्यातून 1दा-2दा तरी हा झालाच पाहिजे. खूप टेस्टी तर बनतं. घरामध्ये सगळ्यांना नाश्त्याला जरी दिला ना तर भरपूर फायबर, विटॅमिन्स भरपूर असं मिळून जातं. छान असं त्याच्यावर तूप टाकायचं आणि मस्त असं खायला द्यायचं सगळ्यांना घरामध्ये.
खूप टेस्टी बनतं. सगळे आवडीनं खातील हे असा पदार्थ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.